जय श्री कृष्ण सगळ्यांना. मी आज अशा गोष्टी दाखवणार आहेत की तुम्ही त्या गोष्टी कधीच बघितल्या नसतात, म्हणून हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. आमच्या सोबतले काका तुम्हाला खूप छान माहिती सांगन, त्यामुळे तुम्ही काळजीपूर्वक ऐका. रावणाला भिक्षादान करायला गेली होती पुढे. अच्छा. ब्रिजच्या खाली लक्ष्मण रेखा आहे. चल बाळ चल. रावण तिथून माते सीतेचं हरण करून घेऊन गेला श्रीलंकेला. अच्छा. जाय दर्शन सांग. चल बाळ बाळा चल 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 मध्ये चल, दर्शन करायला चल ना. हे राजा चल ना. जा. कर बाळा दर्शन तिथून. पकड त्या काकाचा. लक्ष्मण रेखा पार करून माता सीता रावणाला भिक्षादान करायला पुढे आली. अच्छा. तिथे मातेचं हरण सीता हरण करून घेऊन गेला माते सीतेला श्रीलंकेला. अच्छा. ही बघ हे जे पाणी वाहत आहे ना पिल्लू, हे खाली नाही का पाणी वाहत, ती कोणती लक्ष्मण रेषा आहे. म्हणजे सीता माताला नेऊ नये म्हणून आहे ना, त्यांनी अशी लाईन मारली होती. त्या लक्ष्मण रेषेच्या पलीकडे जायला नव्हतं सांगितलं. पण सीताने ऐकलं नाही. हा ऐकलं नाही तेच. हे बघ इथून हे सीताहरण मंदिर आहे. काय बाळा आहे? सीताहरण मंदिर. म्हणजे इथूनच रावण गेला होता सीता मातेला घेऊन. पण आता हे सगळं नवीन बांधकाम करताय. तर बाप्पा जा बाळा. ते काट्या मारते तर पूर्ण काट्याचं जंगल होतं. त्याच्यामध्ये मूर्ती निघालेली. तर 5 पांडव इथं दर्शनाला आले होते. अच्छा. देखो बेटा, ये हनुमान जी आज से 5000 साल पहले द्वापर युग में पांडवों की रक्षा करने के लिए कांटों के झाड़ के नीचे प्रकट हुए, इसलिए इनका नाम काटिया मक्की को. 11.5 फीट ऊंचे, 7.5 फुट कमर का घेरा. शनिवार मंगलवार बेटा को बैठा हूँ. ओके सॉरी. शनिवार मंगलवार सिंदूर चढ़ता भगवान को. एक बार में 2.5 किलो सिंदूर सब आप लोग दिया के लगता है. भगवान के सामने जो कोई अपनी मनोकामना सोचता है पूरी होती है. ऐसा इस भगवान में चमत्कार है. स्वयं मन. भूमी अच्छा. 500 एकर मध्ये जागा आहे. हे तपोवन का? हा. इथे कुंभमेळा जो लागतो 12 वर्षातून, तो इथंच लागतो. आता मग कुंभ मेळा होणार इथंच होणार आहे का? हो. 2027 मध्ये कुंभमेळा लागतो. हे लक्ष्मीनारायण मंदिर आहे. ज्यावेळेस कुंभमेळा लागतो ना, हा. तर पहिला मान सन्मान या मंदिराला दिला जातो. अच्छा. हे पुष्कर नावाने ओळखलं जातं हे मंदिर. काय नावानी? पुष्कर. पुष्कर. अच्छा. आतमध्ये जायचं दर्शन करून ये. चल बाळ कुठं चल आपण दर्शन. तू बाप्पा कर, मी वाजवून देते तुला. चल. चल बाप्पा करण चल. हे का लक्ष्मीनारायण मंदिर. चल. कोणते बाप्पा आहे हे बघ, हे द्वारकाधीश.
द्वारकाधीश म्हणजे कृष्ण बाप्पा, तुझे आवडते बाप्पा. चलो चल बा. आई हे काय झालं होतं? ही बघ, ही रावणाची बहीण शूर्पणखा आहे. तिचं ना कोणी लक्ष्मणाने नाक कापलं होतं. का बरं माहिती आहे? ती सीता माताला त्रास देत होती. चल समोर चल. ते नाही का ते बघ आहे, पण ते खरं मध्ये सोन्याचं हरिण नव्हतं बरं बाळा. चल ही गोदावरी नदी आहे. अच्छा. इकडनं आलेली कपिला नदी. कपिला गोदावरी संगम, दोन नदीचं संगम आहे. इकडनं कपिला येते का? हा, इकडे कपिला आहे, हा. ही गोदावरी. अच्छा. हे दोन नदीचा संगम आहे. हा 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 हा. ही कुटी आहे. अगदी माते सीतेने 3 देवतांना साक्षी मानून अग्नीमध्ये प्रवेश केलेला आहे. अच्छा. ब्रह्मा, विष्णू, महेश तिघा देवतांना साक्षी मानून अग्नीमध्ये प्रवेश केलेला आहे. अग्निकुंड आहे, मुक्तिकुंड आहे, स्नानम कुंड आहे. ब्रह्मा, विष्णू, महेश 3 कुंड आहे तिथं. ओरिजिनल शूर्पणखाची नाक कापलेली जागा खाली. अच्छा. लक्ष्मणाने नाक कापून शूर्पणखेचं नदीचं त्या साईडला फेकलं, म्हणून नाव पडलंय नाशिक. अच्छा. आता याच्या आधी नाव होतं पद्मावती नगर. हे दर्शन करून यायचं तुम्हाला. काय आहे तिथं? कुंड आहे असे, ब्रह्मा, विष्णू, महेश असे कुंड आहे. बाळा हे जगन्नाथ धाम. हा काय बोल ना भाऊ, बोल ना बाळा, बोल ना. आई हा एका कार्टूनमध्ये ना जगन्नाथ नावाचं कार्टून हा, मग तेच हे जगन्नाथ धाम आहे. हे पप्पा होते आणि एक त्यांची छोटीशी बहीण होती. हा आणि त्यांचा भाऊ होता. हा ना. चल मग आता चल चल चल, हे चल चल. बाप्पा बंद कर आणि चल. हम्म. आई हे का पप्पा? हो ना बाळा, चल. सगळेच बाप्पा आहे बाळा. चल राजा, चल चल माऊ, चल. किल्लू चल.